लातूरचा डॉक्टर मनोज शिरुरेला अटक करण्यात आलेली आहे। सीबीआयनं मनोज शिरुरेला पुण्यातून अटक केलेली आहे। शिरुरे आरोपी मोटेगावकरच्या संपर्कात होता। मुलासाठी पेपर फोडला आणि खरेदी केल्याचा देखील आरोप आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणातील सीबीआयची धडक कारवाई अजूनही सुरूच असून तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे। या प्रकरणामध्ये आता लातूर कनेक्शन आणखी गडद होत असल्याची माहिती समोर येते आहे। लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरेला सीबीआयनं पुण्यातून अटक केलेली आहे। शिरुरेचा या प्रकरणामधील आरोपी शिवराज मोटेगावकरशी संपर्क असल्याचा सीबीआयला संशय होता आणि या पार्श्वभूमीवर सीबीआयनं शिरुरेची सखोल चौकशी केली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, लातूरचा डॉक्टर मनोज शिरुरेला आता अटक करण्यात आलेली आहे, सीबीआयनं अटक केलेली आहे, काय नेमकं घडलंय, काय अपडेट्स आहेत? होय, काल त्यांना इथल्या पुण्यातल्या सीबीआयच्या हेड ऑफिसला बोलवून घेण्यात आलं। चौकशीला दिवसभर चौकशी केली आणि अखेर रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलं आणि आज सकाळी अटक दाखवून त्यांना सीबीआयच्या कोर्टात हजर करणार आहेत। म्हणजे त्यांच्यावर आरोप हा आहे की त्यांनी त्यांच्या मुलासाठी पेपर घेतला होता यांच्याकडनं, मोटेगावकरकडनं। त्यांचा मुलगा नीट परीक्षेला बसलेला होता। ते लातूर मधले प्रसिद्ध बारलोक तज्ञ आहेत। त्यांचा मुलगा नीट परीक्षेसाठी बसलेला असता। मोटेगावकरला पैसे देऊन यांनी हा पेपर घेतल्याचा सीबीआयला संशय आहे, म्हणून त्यांना चौकशी आणि ताब्यात घेऊन आता अटक दाखवलेली आहे। निश्चितच धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी।